आणि जर ते वेपन वापरलेलं नसेल तर त्या वेपनच्या आधारावर त्यांना परत त्यांचा PCR घेण्याचा काही अधिकार पोहोचत नाही। ही काही काल्पनिक घटना नाहीये, ती घटना प्रत्यक्ष झाली असं त्यांचं जर म्हणणं असेल तर त्यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायला पाहिजे की नेमकं या घटनेमध्ये या मयताला ज्या हत्यारांनी मारलेला आहे तर ती हत्यार कोणकोणती असू शकतात, जे हत्यार जप्त केलेत तर त्या हत्यारांच्या शिवाय दुसरे काही हत्यार आहेत का असं त्यांनी निष्पन्न करणं आवश्यक। पण तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की संघटित म्हणजे हे जे गुन्हेगार आहेत हे टोळीने काम करतात आणि यांचा एवढा हे गुन्हेगारी कृत्य करतात की त्यामुळे अगदी व्यवसायावरती परिणाम होत आहेत लोकांचे। हा गुन्हा 302 आहे, त्यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी मकोकाला संघटित गुन्हेगारी निष्पन्न होईल। एक महत्वाचं आज म्हणजे जो बाहेर कायम इतके दिवस उल्लेख आला त्याचा कोर्टरूम मध्ये उल्लेख झाला, शब्दाचं नाव आहे आका। तुम्ही सांगाल का काय झालं? नाही, आम्ही काही आका वगैरे असा काही आमचा संबंध नाही। आता त्यांचं म्हणणं आहे विष्णू चाटे यांना जवळपास 20 दिवस झाले अटक करत, विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलंय। वास्तविक पाहता हा मर्डर म्हणजे जो किडनॅपिंग 140चा जो गुन्हा आहे तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं, पण त्यांनी तसं केलेलं नाही। त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतले म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा किती तपास यंत्रणा सुद्धा किती गांभीर्यानं प्रकरण हाताळते ते स्पष्ट दिसतं। पण तुम्ही आका हा शब्द तिथे वापरला म्हणजे सुनावणीच्या दरम्यान त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला, तर सिंडिकेट त्याचा कोणीतरी लीडर असला पाहिजे ना। सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही, पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला जो की मकोकामध्ये वापरला, त्याच्यामुळे तो कोण ह्यांचा लीडर कोण असं होतं। पीपीने आणखी एक म्हटलं की लुक्स लाईक क्रिमिनल्स हॅव एन्जॉयड द क्राईम। आनंद व्यक्त करतात त्यांची पार्श्वभूमी पाहता किंवा नंतर जे काही सगळे रिपरकशन झाले या सगळ्यामध्ये त्याचा सिरियसनेस घालून बसले। आता त्यांनी ते तसं स्टेटमेंट करतायत पण तसं काही दिसतंय असं काही मला वाटतं। एक हिंदी में बस बोल दीजिए क्या एग्जैक्टली कोर्ट रूम में क्या हुआ? हिंदी में बोल दीजिए कि एग्जैक्टली क्या हुआ कोर्ट रूम में? पुलिस वालों ने तपासी अधिकारी है उन्होंने 15 दिन की पुलिस हिरासत मांगी, जिसमें 18 तारीख तक उनको पुलिस हिरासत ना। एक बात इसमें सबसे बड़ी सामने आई, बार बार यही कहा जा रहा है क्रिमिनल जो है वर्किंग एज अ सिंडिकेट, ऐसा दिख रहा है कि वो साथ में थे। क्रिमिनल कॉन्स्पिरेसी है 120 तो इसमें शुरू से ही लगा हुआ है। सप्लीमेंट्री स्टेटमेंट के जो गवाह है उनको सप्लीमेंट्री स्टेटमेंट रिकॉर्ड करके उसमें 120 जो कॉन्स्पिरेसी है वो कॉन्स्पिरेसी का केस लगा है। थँक यू तिरके जी, थँक्यू। प्रकरणातल्या आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांची पोलीस कोठडी आहे। घुले, सांगळे आणि सोनवणे या 3 आरोपींना आज कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आज सकाळी 2 आरोपींना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। या तिन्ही आरोपींना आज कोर्टासमोर हजर केले असता तिन्ही आरोपींना 18 तारखेपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली।